स्वॅब ट्रान्सप्लांट म्हणजे एका डोनरनं दुसऱ्या रेसिपियंटला देणे आणि त्याच्या डोनरनं ह्यांच्या रेसिपियंटला परत लिव्हर दिले, याला स्वॅब म्हणतात. दोन्ही सर्जरी छान झाल्या. डोनर 7व्या दिवसापर्यंत डिस्चार्ज होऊन गेले आणि रेसिपियंट 10-11 दिवसामध्ये डिस्चार्ज झाले. आमच्यासाठी ते सगळ्यात चांगलं झालं आणि सगळे व्यवस्थित झाल्यामुळं त्यांचं चालणं फिरणं खाणं पिणं सगळं रिझ्यूम झालेलं आहे. त्यांना आता औषधं कशी घ्यायची इथून पुढं त्याचं ट्रेनिंग दिलेलं आहे. घरी जाऊन काय काळजी घ्यावी थोड्या दिवसासाठी. एक साधारण 2-3 महिने निघून गेले तर युजली ट्रान्सप्लांटचे पेशंट परत सगळ्यासारखं नॉर्मल लाईफ जगू शकतात. असे बरेच पेशंट समाजामध्ये आहेत. हो, ह्यामध्ये मेडिकल काय सांगाल की पेशंटला? आता समाजामध्ये खूप सारे पेशंट्स आहेत आणि ट्रान्सप्लांटची रिक्वायरमेंट तसं जर विचार केला तर 100 लोकांना लागत असेल तर अगदी 5-10 लोकांचंच ट्रान्सप्लांट होतं. इतकं इंडियामध्ये तफावत आहे. तर त्याच्यामध्ये काही लोकांचं न होण्याचं कारण काय आहे? ब्लड ग्रुप मॅच नाही होत. तर अशा पद्धतीनं स्वॅब ट्रान्सप्लांट केलं तर आपल्याला ती तफावत कमी करता येऊ शकते आणि स्वॅब ट्रान्सप्लांटमुळे तो एक बेनिफिट आहे. दुसरा मेडिकवरचा ॲडव्हान्टेज काय आहे? आपले पूर्ण इंडियामध्ये 25 हॉस्पिटल्स आहेत. त्यामुळं एखादा पेशंट ह्या हॉस्पिटलला आहे, दुसरं कपल दुसऱ्या हॉस्पिटलला आहे, अशा सिनारिओमध्ये सुद्धा आपल्याला एकत्र कोलॅबरेट करून आपल्याला स्वॅब ट्रान्सप्लांट करता येऊ शकतं. तो एक मेडिकवरचा ॲडव्हान्टेज आहे 25 एक हॉस्पिटल असल्यामुळं पूर्ण इंडियामध्ये. लिव्हरचं जर बघितलं तर आपण हा आजार लवकर निदान होत नाही आणि त्याच्यामुळे पेशंटला माहीत नसल्यामुळे मोस्टली 80% नंतर त्याचे मोस्टली लक्षणं जाणवतात आणि अशा वेळेस तुम्ही जनतेला किंवा रुग्णांना काय करा? जेव्हा सुरुवातीला आपल्याला काहीतरी विकनेस जाणवणे, पचनक्रिया न होणे किंवा कावीळ दिसणे, निग्लेक्ट नाही केलं पाहिजे, तपासण्या केल्या पाहिजे. कावीळ तर फार महत्वाची गोष्ट आहे. जर कावीळ एखाद्याला झाली, सतत पायाला सूज राहत असेल आणि पोटात थोडंसं पाणी असल्यासारखं वाटत असेल, आता ते शक्यतो पेशंटला कळत नाही, पण असे काही लक्षणं असेल तर लगेच तपासण्या करणे. कारण बऱ्याचदा लवकरात लवकर जर त्याचे मेडिसिन सुरू केले तर ट्रान्सप्लांटपर्यंत पोहोचतच नाही पेशंट, मग तो बरा होऊ शकतो. टाळाटाळ करण्यानंच मग तिथपर्यंत ट्रान्सप्लांटपर्यंत विषय अवघड होऊ शकतो. त्यामुळं रेग्युलर तपासणे आणि आता जे फॅड निघाले रेग्युलर हेल्थ चेकअप करणे, बऱ्याचदा त्याच्यामध्ये डिटेक्ट व्हायला लागले. त्यामुळे त्यांना एक लवकर लक्षात येतं आणि ते तिथून पुढे काळजी घ्यायला सुरू करतात आणि अगदी लिव्हर सिरोसिस होईपर्यंत जात नाहीत, त्याच्या आधीच ट्रीटमेंट सुरू होऊन जाते. हाय रिस्कचं ऑपरेशन आपल्या माध्यमातून सक्सेस झालंय आणि पेशंटला डोनर करणारे व्यक्तिमत्व आणि तुमची टीम याबाबत काय सांगा? टीम तर माझी खूप छान आहे आणि त्या 4 टेबल एकत्र सर्जरी करणे म्हणजे कमीत कमी आपल्याला 8 सर्जन तर लागलेच. आम्हाला टोटल ॲक्च्युअली 10-12 सर्जन लागतात. 4 भूलतज्ञ मिनिमम झाले तसे 8 लागतात. तर अशा पद्धतीने इथं खूप मोठी टीम आहे आणि त्याच्या आम्ही सगळ्यांचा उपयोग करून घेऊन व्यवस्थित प्लॅनिंग करून सिस्टमॅटिकली एकामागे एक पहिलं लिव्हर एकाचं काढणं आलं, मग ते लिव्हर काढल्यानंतर त्याचं बॅक बेंचिंग आलं, मग दुसऱ्याचं लिव्हर, मग ते सिंक्रोनाइज सगळे 4ही थिएटर एका वेळेस एकामेकाशी बोलत संपर्क करत करत ते आपल्याला करता येतं. ते ट्रान्सप्लांट झाल्यानंतर ICUची केअर परत तसेच सगळे एका वेळेस पेशंट येतात. मग त्या पद्धतीचा स्टाफ असणे, ट्रेंड स्टाफ असणे, तेवढे नंबर ऑफ पीपल असणे, मॅन पॉवर सुद्धा पाहिजे आणि इन्स्टिट्यूटकडनं सपोर्ट पाहिजे या सगळ्या गोष्टीसाठी. तर ते सगळं शस्त्रक्रिया करायला मेडिकल लोकांनी यावं, काय वैशिष्ट्य मेडिकल? मगाशी सांगितल्याप्रमाणे भरपूर सेंटर्स आहेत म्हणून आपल्याला स्वॅबचं इकडून तिकडून आपल्याला जास्त कनेक्शन्स लागू शकतात. दुसरी गोष्ट अद्ययावत टीम आहे आणि त्याचा आपल्याला बेनिफिट होतो सर्जरीच्या वेळेस सुद्धा, सर्जरी नंतर सुद्धा. आणि महत्वाचं मेडिकवरचं एक फॅमिलियल टच आहे मेडिकल सोशल वर्कर्स आणि क्लिनिकल कोऑर्डिनेटरचा. ते पेशंटशी फार मनापासून म्हणजे अगदी रात्रीत फोन सुद्धा उचलणे, त्यांना कोऑर्डिनेट करणे, त्याच्यामुळं ते काउन्सिलिंग चांगलं होतं त्यांचं. त्यांना एक इमोशनल बॉन्डिंग होऊन जातं त्या लोकांबरोबर. ऑपरेशन लगभग किती खर्च येतो? एका ट्रान्सप्लांटला सर्वसाधारण एक 18 lakhs लागतात. अशा पद्धतीनं 2 पेअर झाले म्हणून एक 36 lakhs, 18 + 18. ज्या व्यक्तीची कौटुंबिक परिस्थिती गरीब आहे अशा आपला मेडिकलच्या माध्यमातून कशा प्रकारे सहकार्य? आम्ही चॅरिटेबल फाउंडेशनशी सुद्धा अटॅच्ड असतो. त्यांना अर्ज करून त्यांच्याकडनं काही मिळतात आणि थोडेफार हॉस्पिटल सुद्धा पैसे ॲडजस्ट करतं. CM फंड आहे, काही टाटाचं आहे. अशा पद्धतीनं आपल्याला निधी गोळा करता येतो आणि त्याप्रमाणे हेल्प करता येते ज्याची परिस्थिती नाजूक आहे फायनान्शियल. आणि बऱ्याचदा असोसिएशन आहे आमचं, पोर्ट ट्रस्टची असोसिएशन आहे, CGHSची सुद्धा आपण काही पेशंट करतो. कारण काही लोक हॉस्पिटल्स करत नाहीत CGHSची रेट
सर्टिफिकेट्स नीट नसल्यामुळे ECHS आपण असोसिएटेड आहे, पोलीस स्कीम आहे, त्याच्यातनं आपण करतो. खराब होऊ नये म्हणजे काय काळजी काय घेतली पाहिजे? चालणं फिरणं खाणं पिणं सगळ्या लिव्हरला व्यवस्थित ठेवण्यासाठी रेग्युलर वॉकिंग पाहिजे. सबस्टन्स अब्यूज म्हणजे दारू सारखं व्यसन नको, आणि एक छोटी मोठी का विना एक्सरसाइज, प्राणायाम आणि हेल्दी हॅबिट खा, दुसरं काय नाही. अशा शस्त्रक्रियासाठी सर मिनिमम एज काय पाहिजे? 70 वयापर्यंत लिव्हर ट्रान्सप्लांट रेसिपियंट करू शकतो, आणि डोनेशन 18 ते 50 वयापर्यंत, अप टू 70 इयर्स पर्यंत.